ज्या गोष्टी व्हायच्या असतात ना, त्या गोष्टी होतातच. त्याला आपण नाही थांबवू शकत. तर काय झालं ते तुम्हाला मी सांगते. त्याच्या अगोदर आम्ही आज गार्डनमध्ये गेलो होतो आणि म्हणजे ही घसरगुंडी ती अगोदर कधीच खेळत नव्हती. म्हणजे स्वतः एकटीने जाऊन आणि आज तिला एवढा आनंद झाला पहा तिच्या चेहऱ्यावर तो. ती स्वतः जाऊन वरतून एकटी यायली खाली, तर तिला म्हणजे खरंच छान वाटायले. काही लेकरांना कसं थोडंसं टाईम लागते आणि येते त्यांना सगळ्या गोष्टी. तर आज तिला खूप आनंद झाला होता, की तिला त्या गोष्टी यायल्यात म्हणून. त्याच्यानंतर मग आम्ही समोर गेलो. तिथं शूज वगैरे घ्यायचे होते यांना. तर आता शूज पहा, सगळे सारखेच शूज दिसायचं ब्लॅक कलरचे आणि हे मला विचारतात, "हे घेऊ का ते घेऊ?" मी तर म्हटलं, "एवढ्या आम्हाला सँडली वगैरे टाकतात, तेवढं कळत नाहीत कोणती घेऊ, तर शूज काय सांगू?" तर हे त्यांची मुलगी त्यांना हेल्प करू लागली, की "पप्पा हे घ्या, पप्पा ते घ्या." आणि स्वतःच घालून पाहिली, की मला कसे शूज दिसतात म्हणून आरशामध्ये जाऊन पप्पासोबत. मग फायनली आम्ही इथं शूज वगैरे त्यांनी चॉईस केले आणि त्याच्यानंतर मग आम्ही समोर गेलो. म्हटलं थोडी छोटी-मोठी शॉपिंग वगैरे काहीतरी करावं आणि पहा इथं आम्ही जेव्हा आलो मग आम्ही इथं मोठ्या-मोठ्या वस्तू आणल्यात नाही, जसं की कपाट वगैरे. तर म्हटलं एक मोठासा आरसा घेऊन यावं. तर आम्ही आरसा आणला. खूप मोठा आरसा आणला होता. पण काय ना काय गोष्टी म्हणजे त्यांच्या मनावरच असतात. तर हे जेव्हा आम्ही चिटकवलं तर यानं खरंच खूप धोका दिला आज मोठा आणि असा धोका यानं दिला आणि आमचा आरसा सकाळी फुटला. आम्ही सकाळी उठून पाहतो तर खूप मोठा आवाज झाला आणि हा आरसा रात्री लावला आणि सकाळी फुटून गेला. तर आता काय करावं? फायनली आता एकदा हे झालं नाही. सकाळी व्यवस्थित लावायचाच होता, पण तो फुटून गेला. चला, व्हिडिओ इथंच थांबवते. बाय.